नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारनं निधी वाटपाला मंजुरी दिली आहे. राज्यात जानेवारी 2024 ते मे 2024 दरम्यान अवकाळी आणि अतिवृष्टीने नुकसान केलं होतं. त्यामुळे विभागीय आयुक्तांकडून निधीची मागणीचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यानुसार राज्य सरकारनं नुकसान भरपाई देण्यासाठी 596,21,55,000 इतका निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे जानेवारी ते मे 2024च्या दरम्यान अवकाळी पाऊस, अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये कोणते जिल्हे पात्र आहेत याविषयी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार या 6 महिन्यात एकूण 2,17,690 हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला आहे. त्यामध्ये 3,54,765 शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी पोर्टलवरून भरपाई रक्कम थेट जमा करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत. नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, पुणे विभागातील सोलापूर, पुणे, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम तर नागपूर विभागात गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. म्हणजे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. यामध्ये जानेवारी 2024 ते मे 2024च्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टी अवकाळीचा समावेश आहे. शेतकरी मित्रांनो, 2 हेक्टरची मर्यादा वाढवून 3 हेक्टर करण्यात आल्याचा उल्लेखही शासन निर्णयात करण्यात आला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 3 हेक्टर मर्यादेपर्यंत निधी मिळणार आहे. यामध्ये 1 जानेवारी 2024च्या महसूल विभागाच्या निर्णयानुसार मदत देण्यात येणार आहे. म्हणजे जिरायत पिकांसाठी प्रति हेक्टर 13,600 रुपये, बागायत पिकांसाठी 27,000 रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, वरील सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्यात येणार आहेत.